देवदास सरकडे माझं नाव. आम्ही महाराष्ट्र अन्नदाता सेवा केंद्रामध्ये PRO म्हणून काम करत होतो आणि गेल्या 6 महिन्यापासून आम्ही या संस्थेशी जोडलेलो आहोत. परंतु या 6 महिन्यामध्ये आम्ही लाखो जणांकडून फॉर्म भरून या संस्थेमध्ये भरलेले आहेत आणि ते जे आता आमचे जे फॉर्म भरलेले लाभार्थी आहेत त्यांना आतापर्यंत अद्याप अन्नधान्य भेटलं नाही किंवा कुठल्याही शिलाई मशीन विधवा निराधार योजनेच्या अंतर्गतचे पैसे नाही भेटले. त्याच्यामुळं आमची जे आहे ते शुद्ध फसवणूक होत आहे. तरी आम्ही या माध्यमातून असं जनतेला प्रशासनाला असं इशारा देत आहोत की जर येत्या 28 तारखेपर्यंत सर्व PROचे पैसे किंवा या संस्थेमार्फत ज्या काही घोषणा केलेल्या आहेत जर त्यांचं परिपूर्ण आश्वासन यांनी पूर्ण केलं नाही तर आम्ही इथं कलेक्टर ऑफिसच्या समोर बेमुदत उपोषणाला बसणार आहोत येत्या 28 तारखेपासून. माझे जवळपास 300 ते 400 PRO आहेत आणि काही 20-25 PRO माझ्या घरी आले होते. घरी येऊन त्यांनी आम्हाला उलटसुलट शिवीगाळ केली. आम्ही सरांना लाभार्थ्याच्या समोर फोन लावला तर फोन रिसीव करत नाहीत आणि वेगळ्या योजनेचे त्यांनी जसे जसे आम्हाला सांगितले तसे आम्ही लाभार्थ्यांना सांगितले. त्या लोकांनी आमच्यावर विश्वास केला आणि आम्ही सरला लाभार्थ्यांना सांगतो की आमचे सर आहेत, तुम्ही त्यांच्याकडे चला, तुम्ही त्यांना बोला. तर ते म्हणतात तुमच्या सरला आम्ही बघितलं नाही, आम्ही तुम्हाला बघितलं, आम्ही तुमचं काय तुम्हाला शिव्या येतील तोंडाला येतील ते शिवीगाळ करतायत. घरी पण आले सर, मागं माझ्या घरात घुसले पण होते काही लोक. असं म्हणजे अनेक प्रकारचे त्रास होत आहेत सर आम्हाला. आणि सर 2-3 दिवस झाले आमचं ऑफिस पण बंद आहे आणि सर कॉल पण रिसीव करत नाहीत. मी सरांना सांगितलं सर तुम्ही मला 2 दिवसात माल दिला तर ठीक आहे, नाहीतर मी आत्महत्या तुमच्या ऑफिसला येऊन करणार आहे. तरी सरनं मला काही रिप्लाय दिला नाही. सर फक्त एवढेच म्हणले की मॅडम तुम्ही असं काही चुकीचा निर्णय घेऊ नका. बस एक रिप्लाय आला. मी त्यांना कमीत कमी 6 ते 8 फोन केलेत, मला परत त्यांचा फोन आला नाही. प्रशासनाला काय इशारा द्या आता तुमची त्यांना माझा हे इशारा आहे की सर आम्ही प्रशासनाला माझी अशी विनंती आहे सर की 28 तारखेपर्यंत सर बोलले, आता भीमराव वाघमारे सर बोलले की 28 तारखेपर्यंत सर माल देणार आहेत. सरांनी जर माल 28 तारखेपर्यंत नाही दिला तर आम्ही अमरण उपोषण करणार आहोत सर. बरं ताई, एकंदरीत सगळ्या PROंनी मिळून संस्था चालकाच्या घशामध्ये साधारणतः किती रक्कम आपण जमा करू? जवळपास सर आमचे 20,000 तरी लाभार्थी आहेत. जवळपास 20 कोटी रुपये त्यांना पोहोचलेले आहेत. तर 4-5 हजार लाभार्थ्यांना माल भेटलेला आहे. बाकीच्यांचा मिळाला? बाकीच्यांचा मिळाला नाही. किती दिवस झाले मिळाले नाही? जवळपास 3 महिन्यात. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 1100 रुपयामध्ये जे राशन भरता तुम्हाला दीड महिन्याला टप्पा होईल. पण पहिला टप्पा जे दिला ते 2 महिन्याला दिला, दुसरा टप्पा दिला ते 3 महिन्याला दिला. त्या टप्प्याचा आता त्याचा विषय काढला नाही. जे 1 टप्प्याचं होतं 85 किलो माल 3 महिन्यामध्ये भेटणार होता. 29 मार्चचे फॉर्म आहेत माझ्याकडे, अजून त्यांचा माल काहीच भेटलेला नाही. आज ऑगस्ट महिना चालू आहे, आतापर्यंत कुठलाही माल भेटलेला नाही. ब्युरोची PROचे यामध्ये अनेक महिलांचा व पुरुषांचा गैरव्यवहार झालेला तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. नेमका काय प्रकार आहे, काय सांगाल याबद्दल? महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र ही एक सेवाभावी संस्था आहे. या संस्थेअंतर्गत या ठिकाणी गरीब लाभार्थ्यांना सकस आहार योजना देण्याचं या संस्थेने ठरवलेलं होतं. आणि जेव्हा या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली, काही कालांतरानं सुरुवातीला प्रत्येक PROंना या ठिकाणी संस्थेच्या वतीनं लाभ देण्यात आला. परंतु आज 2 ते 3 महिन्यापासून या ठिकाणी थोडंसं संस्था चालक आदरणीय बाबासाहेब सुतारे यांनी फोन रिसीव न करत असल्यामुळं आणि व्हॉट्सअपला रिप्लाय देत नसल्यामुळं या ठिकाणी PROचा विश्वास थोडाफार बाजूला जात आहे. जर यदा कदाचित बाबासाहेब सुतारे यांनी जर सगळ्या PROचं म्हणणं जर फोनवरती ऐकून घेतलं असतं तर हे लोक कदाचित निवेदन दिले नसते. या ठिकाणी मी एक मराठवाडा अध्यक्ष या नात्याने मी बऱ्याचदा या लोकांना मी अडवण्याचा प्रयत्न केला, रोखवण्याचा प्रयत्न केला. ते माझं ऐकलेसुद्धा. सगळे PRO माझे बऱ्याच दिवसापासून ऐकत होते. परंतु आता त्यांचं म्हणणं असं झालं, साहेब आम्ही आतापर्यंत तुमचं ऐकलो पण यापुढं आम्ही तुमचं ऐकणार नाही, कारण का कुठलाही संस्थापक, संस्थाचालक आणि कार्यालयातले लोक आमचा फोन रिसीव करत नाहीत, आम्हाला कुठली माहिती देत नाहीत. त्यामुळं आज या ठिकाणी लोक आलेत. माझं कर्तव्य आहे
पी आर ओच्या पाठीमागे राहणं, संस्थेच्या पाठीमागे राहणं. मी संस्थेलाही धोका देणार नाही आणि पी आर ओला सुद्धा धोका या ठिकाणी देणार नाही. जर पी आर ओसाठी मरण्याची तयार झाली तर मी मरण्यासुद्धा तयार आहे. एकंदरीत पी आर ओच्या माध्यमातून तुम्ही लोकांना आमिष दाखवला, लॅपटॉप, गाडी, राशन आणि त्यांच्याकडून जवळपास लाखो रुपयांची उलाढाल जमा करून संस्थाचालक पसार झाला आहे. आता या लोकांना सर्वसामान्य नागरिकांकडून त्रास होत आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे. संस्थेकडून अनेक लोकांना आम्हीच भरपूर पद्धतीचं दाखवलेलं आहे. आज मी या ठिकाणी मराठवाडा अध्यक्ष आहे. मलासुद्धा या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून स्कॉर्पिओ गाडी या ठिकाणी संस्था चालकांनी देण्याचं ठरवलं होतं. गाडी बुकसुद्धा करायला आम्ही गेलो होतो, परंतु आता अद्याप गाडी आली नाही. अनेक पी आर ओना या ठिकाणी स्कूटी देण्याचं आव्हान दिलं होतं, पण 4-5 लोकांना स्कूट्यासुद्धा या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि बाकीच्या लोकांना मिळालेल्या नाहीत. आणि त्यामुळं आता लोकांना असं वाटत आहे, एवढ्यासाठीच भीती वाटत आहे लोकांना की सर फोन उचलत नाहीत आणि बऱ्याच दिवसापासून सर ऑफिसला नाहीत. त्यामुळे एक लोकांना वाटत आहे की वा सर का आहेत का निघून गेलेत, एक संभ्रम आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक पी आर ओ मला फोन करते, सर फोन उचलत नाहीत, तुम्ही मराठवाडा अध्यक्ष आहेत, याच्यावर काय तुम्ही ॲक्शन घेता तुम्ही सांगा. मी म्हणलं तुम्हाला जे ॲक्शन घ्यायचे तुम्ही घ्या. सरांना मी आत्ता फोन केला होता, सरांचा मला आता फोन आला होता 30 तारखेपर्यंत थांबा, परंतु पी आर ओला रोखण्याचा मी प्रयत्न केला, परंतु पी आर ओ म्हणत आहेत आम्ही आता कोणाचं ऐकत नाही. एकंदरीत नांदेड जिल्ह्यामध्ये किती पी आर ओ आहेत आणि प्रत्येक पी आर ओनी एकंदरीत सर्वसामान्य नागरिकाकडून किती रक्कम जमा करून संस्था चालकाच्या हातामध्ये तर या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 600 माझ्या माहितीनुसार 680 पी आर ओ आहेत. त्यापैकी बऱ्याच पी आर ओचे फॉर्म कमी असतील आणि बऱ्याच पी आर ओचे भरपूर फॉर्म आहेत. कोणी 1000-1500पर्यंत गेलं आहे, कोणी 100-150पर्यंत. पुन्हा काही विश्वास आहे किंवा नाही म्हणून जो कोणी हुशार आहे त्यांनी मात्र या ठिकाणी जास्त धाडस केलं नाही. कमी प्रमाणामध्ये फॉर्म भरले आहेत. रक्कम किती होती पूर्ण? एकंदरीत रक्कम माझ्या माहितीनुसार 7-8 कोटीपर्यंत गेली असेल असं मला वाटतं. 7-8 कोटी. 7-8 कोटी रुपयेचं ही रक्कम असेल. सर्वसामान्य नागरिकांना किंवा पी आर ओचं मानधन हे त्यांना मिळालं नाही. त्यांना आत्महत्येशिवाय दुसरा कुठला पर्याय तुम्हाला योग्य वाटतो का? माझी संस्था चालकांना एक विनंती राहणार आहे, संस्था चालकांनी स्वतः पुढाकार घ्यावा. सगळ्या पी आर ओना एकदा मॅसेज टाकावा, ही संस्था काय पळून जाणार नाही याचे आश्वासन द्यावं. मी काही तुम्हाला या ठिकाणी डुबाण्यासाठी आलो नाही. मी तुम्हाला जेवढे पैसे घेतलो, जेवढे लाभार्थी आहेत त्या तेवढ्या लोकांना मी जे अन्नधान्य देण्याचं वचन दिलं आहे मी ते देण्याचं काम करणार आहे असं या ठिकाणी त्यांनी येऊन स्वतः आश्वासन द्यावं. त्यानंतरच खरं वाटेल, अन्यथा वाटणार नाही. आपलेच एक पी आर ओ काही 2 दिवसापूर्वी एका मोठ्या राजकीय नेत्याचा वाढदिवस झाला. त्या राजकीय नेत्याच्या वाढदिवसामध्ये फक्त 5 थैले वाटप करण्यात आले आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 73 थैले वाटप झाले 2 दिवसाखाली. 773. 2 दिवसापूर्वी जर 773 थैले जर वाटप झाले असतील तर मग बाकी पी आर ओंना सामान का उपलब्ध झालं नाही? आणि मी हा प्रश्न यामागे कुठल्या राजकीय पुढाऱ्याचा हात आहे का? असेल तर ते स्पष्टपणे आमदार असो खासदार असो त्यांचं नाव तुम्ही स्पष्ट करावे. आणि या संस्थेला शासन मान्यता आहे का? खरं तर ही सेवाभावी संस्था आहे, याला शासनाची मान्यता आहे किंवा नाही हे याच्यावर कोणी आतापर्यंत लक्ष केलं नाही. विश्वासामुळं लोक हे जोडलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी अन्नधान्य वाटप करत असताना स्वतः या जिल्ह्याचे खासदार आदरणीय प्रतापवाडी चिखलीकर, या नांदेड जिल्ह्याचे आमदार बालाजी कल्याणकर साहेब आणि परिणिताताई जिल्हा परिषद सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा या ठिकाणी अन्नधान्य वाटप झालेलं आहे. आणि यानंतर कालच्या जर प्रताप पाटील पावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय बुक्तरे यांनी सांगितलं बाबा मी 700 कट्टे वाटप केलेले आहेत म्हणून, परंतु तसं काही निदर्शनास आलेलं नाही. मी त्यामुळं मी सरांना विचारलं की सर तुम्ही एखाद्या गावामध्ये 700 थैले वाटप करत असाल तर बाकी अनेक पी आर ओ गरीब आहेत जे मोलमजुरी करून तुम्हाला पैसे दिले आहेत, त्यांना जर तुम्ही कमीत कमी जर पोते दिले असतं तर त्यांचे समाधान झालं असतं असा मी प्रश्न केला. तेव्हा सरांनी सुद्धा मला सांगितलं की करेक्ट आहे, म्हणजे मी 700 थैले त्या ठिकाणी वाटप केलेले आहेत म्हणून सांगितलं. तुम्ही सर्वसामान्य नागरिकाकडून 1200 रुपयाची पावती घेऊन त्यांना राशन वाटप करता. त्याच्यामध्ये काय काय वाटप करता व त्याचा निकष काय आहे? सुरुवातीला पी आर ओच्या माध्यमातून लाभार्थ्यांकडून 1100 रुपये घ्यायचं ठरलेलं आहे. 1100 रुपयामध्ये 30 किलो गहू, 25 किलो तांदूळ, 10 किलो साखर, 10 किलो पोहे, 10 किलो शेंगदाणे, 10 किलो तेल
अशा पद्धतीनं एकूण 1 क्विंटल माल देण्याचं कार्डसुद्धा तशा पद्धतीने तयार केले आहेत. 6 महिन्यामध्ये 6 वस्तू 1 क्विंटल माल तुम्हाला 6 महिन्यामध्ये देण्याचं आश्वासन त्याने दिलं आणि तसे कार्डसुद्धा PROला दिलेले आहेत. आत्तापर्यंत आपल्याकडे किती रजिस्ट्रेशन झालेलं आहे लाभार्थ्यांचं? एकूण लाभार्थी माझ्या माहितीनुसार 20,000च्या वरी तरी लाभार्थी आहेत असं मला वाटतं. 20,000 गुणिले 1100 रुपये, तर जवळपास ही रक्कम 1,000ने धरली तर 20,000चे किती रुपये होतात? 7-8 कोटी होतात की 20 कोटी रुपये होतात? 20 कोटी रुपयेच होतात. एकंदरीत किती लाभार्थ्यांपर्यंत तुमचं सामान पोहोचलेलं आहे? बऱ्याचशा लोकांना एक टप्पा सेकंड टप्पा पोहोचलेला आहे. अंदाजे सांगू नका. 10 लोकांना, 20 लोकांना, 100 लोकांना, 100-150 लोकांना या ठिकाणी PROना माल वाटप झालं आहे. म्हणजे तुमच्याकडे प्रत्यक्षात 20,000 लोकांची नाव नोंदणी झाली आहे. तुम्ही फक्त 150 लोकांना 150 PROना 150 PRO म्हणलं याचा अर्थ 10 कमीत कमी 5-6 हजार लोकांना तरी वाटप झालेलं आहे. 5-6 हजार लोकांना वाटप झालेलं आहे. आता संस्था चालक फोन उचलत नाहीत, संस्था चालकांचं ऑफिस बंद आहे. आता या सर्वसामान्य लोकांनी दात कुणाकडे मागायचे? आता सरांनी हे चूक करायला नको पाहिजे होती. कार्यालय उघडं ठेवायला पाहिजे होतं आणि प्रत्येक PROचे फोन उचलून त्यांचा संस्थेचा काही समजा मागं पुढं काही होत असेल समजा देण्याघेण्याचं, त्यांनी स्वतः PROना सांगायला पाहिजे होतं की बाबा तुम्ही काही गडबड करू नका, माल येणार आहे, थोडाफार मला थोडा त्रास होत आहे, तुमचा माल तुम्हाला देण्यात येईल. असं जर सरांनी फोन उचलून सांगितलं असतं तर PRO या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आले नसते. आपण बोलता म्हणाला होतात की काही प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत संस्था चालकाची बैठक झाली होती. त्या बैठकीपासून तुम्हाला वंचित ठेवण्यात आलं होतं. कुठल्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांसोबत तुमच्या संस्था चालकाची? महानगरपालिकेचे लोक आलेले होते. अधिकाऱ्याचं नाव काय मला माहीत नाही. त्यावेळेस काय संस्था चालक उपस्थित नव्हता. मी मराठवाडा अध्यक्ष आहे ना, त्यानं त्या ठिकाणी बसून होतो. तर त्यांनी माझी चौकशी केली. त्यानंतर म्हणले बा तुमच्याकडे लायसन वगैरे आहे का, संस्था कोण्या पद्धतीने चालते? मी म्हणलं बा आम्हाला तेवढं काही माहीत नाही, संस्था चालकाला आम्ही बोलून घेतो, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. मी संस्था चालकाला बोलवलं. मग त्यांनी कुठलं लायसन दाखवलं, काय दाखवलं ते अधिकाऱ्यांना माहीत आणि त्या संस्था चालकांना माहीत. आता तुम्ही महापालिकेमध्ये गेलात, तुम्हाला महानगरपालिकेत जेव्हा तुम्हाला बोलवण्यात आलं, तुम्ही म्हणलात की संस्था चालकांना माहीत आहे की रजिस्ट्रेशन आहे की नाही. कुठल्या डिपार्टमेंटच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला संस्थेचं रजिस्ट्रेशन आहे की नाही हे विचारण्यासाठी बोलवलं होतं? कुठल्या डिपार्टमेंटच्या? महानगरपालिकेचे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. जे लायसन मागतात त्यांचं नाव आपल्याला माहीत नाही. जसं की अन्न भेसळ, नगर रचना, स्वच्छता विभाग. कुठल्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला बोलवलं होतं? अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जे कोणी चौकशी करणारे अधिकारी होते त्या ठिकाणी लायसन आहे का एवढं विचारलं आम्हाला.